नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण संधीचे 5 प्रकार बघितले होते। तर त्यामध्ये आपण स्वर संधी यामध्ये सुरुवात केली होती। तर स्वर संधीचा आजचा 6वा टाइप आपण पाहत आहोत, पररूप संधी। तर चला बघूया। आता पररूप संधी सूत्र काय दिलं, एनी पररूपम। यामध्ये सूत्र आपल्याला असं दिलंय। आता हे सूत्र MCQ ला बऱ्याच वेळेस विचारलं जातं, तर हे सूत्र पाठ करणे असणं गरजेचं आहे। आता काय सांगितलं संधीमध्ये ते बघूया की आकारांत उपसर्गापुढे एन प्रत्ययातील वर्ण ए किंवा औ या स्वराने सुरुवात होणारे धातू आल्यास पूर्व व पर या दोन्ही स्वराबद्दल पररूप स्वर योजावा। म्हणजे काय म्हटलंय की आकारांत उपसर्गाने जर सुरू होणारा शब्द आपला असेल आणि त्याच्या पुढे काय आलं असेल ए किंवा औ स्वर आले असतील आणि यापासून किंवा धातू ह्याच्यापासून जे सुरू होणारे धातू असतील, तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, अच्या जागी पररूप योजाय असं यांनी सांगितलंय। आता काय सांगितलं उदाहरण थोडं समजून घेऊया। आता हे कसं आहे, प्रे एज जेते। आता हे जे उदाहरण आहे त्याची फोड केली तर काय पाहिलं, प्र प्लस ए म्हणजे प्र प्लस अ प्लस ए जेते। आता आणि हे ए मध्ये काय दिसतंय, आता अच्या पुढे काय आलं, ए आलंय। वरील सूत्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कसं आलं की आकारांत उपसर्गापुढे येन प्रत्ययातील वर्ण कोणते ए किंवा औ, इथं काय दिलंय अ पुढे ए आलंय। तर इथं काय सांगितलं होतं, आपला पररूप योजावा, पररूप स्वर योजावा। तर ए आणि ए जर मिक्स केला तर आपला रस्व एच राहतो आणि जसा जसा तो खाली येतो आणि त्याचं काय होतं, जो आपला प्र असतो त्याच्यासोबत तो मिक्स होऊन प्रेज येते शब्द बनतो। तर हा जो होता त्याचा परर होतो, पररूप होतो आणि पररूप स्वर आपण खाली घेतो। तर याची ट्रिक कशी पाहिली होती आपण, ट्रिक काय पाहतोय जी की जरा ही जी संधी असती पररूप संधी कशी ओळखायची, आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला बऱ्याचशा संधी येतात, 10 मार्कसाठी संधी असती, त्यामध्ये जर आली तर पररूप संधी कशी ओळखायची, जे आपले सुरुवात जो धातू असतो, जो उपसर्ग असतो तो उपसर्ग असतो सुरुवातीचे, जे आपले 22 उपसर्ग आपण जे पाठ केले होते त्या 22 उपसर्गापैकी कोणता ना कोणता सुरुवातीला एक उपसर्ग असतो। जसं की त्याचं प्र आलेलं आहे आणि ह्या उपसर्ग तुम्हाला कुठं सुरुवातीला दिसला की समजून जायचं ही संधी कोणती, पररूप संधी। आता पुढची संधी पाहिजे आपल्याला पूर्वरूप संधी। आता सगळ्यात सोपी असणारी संधी पूर्वरूप संधी। यामध्ये काय सांगितलंय बघून घेऊया। सूत्र काय दिलंय, एन पदांती दती। तर याचा अर्थ काय दिलाय ते बघूया की पदाच्या शेवटी जर ए अथवा औ स्वर असतील आणि पुढे जर रस्व अ स्वर आला तर पूर्व आणि पर दोन्ही स्थानी असलेल्या वर्णाबद्दल पूर्वरूप एकादश होतो। म्हणजे काय सांगितलंय, जर काय आहे की ए किंवा औ यापैकी हे दोन वर्ण असतील, म्हणजे कोणते आपले की एन प्रत्ययातील वर्ण असतील आणि त्याच्या पुढे जर रस्व अ जर वर्ण आला तर तिथं अच्या जागेवर काय घ्यायला लागतो आपल्याला की जो अवग्रह चिन्ह असतो तो अवग्रह चिन्ह लिहावं लागतो अच्या जागी। ही सिंपल याची ट्रिक आहे। आता खाली बघूया काय सांगतं, हरे अव हे आपल्याला काय उदाहरण दिलं आहे। आता इथं जर हे अवग्रह चिन्ह आहे तर अवग्रह चिन्हामध्ये काय असणार, इथं अ असणार आहे। तर हे इथं फोड केली हरे प्लस अव, तर इथं अ कसं आलं, तर हे बघा हरेचं आपण पुन्हा फोड केली हर र हलंत प्लस ए प्लस अव, तर ह्याचं हे अ आणि ए मिळून ए आलं आणि हे पुन्हा शब्द खाली काय तयार झालं, हर प्लस ए व। आता हलंत र आणि हा ए मिळून पुन्हा हरे, हा अनुरूपचं चिन्ह अवग्रहाचं चिन्ह आणि अव असं झालं हरे अव। तर इथं अचा स्वराचा लोप होऊन त्या जागी अवग्रह चिन्ह आलेलं, ही पूर्वरूप संधी। आता पेपरमध्ये जर तुम्हाला कुठं पण हे अवग्रह चिन्ह दिसलं तर ते स्वरसंधीचा प्रकार पूर्वरूप संधी समजायचा। ही जी सिंपल ट्रिक आहे, कुठं जरी अवग्रह चिन्ह दिसलं की हे पूर्वरूप संधी आहे असं समजून बरोबर त्याचं खाली उत्तर लिहायचं की अवग्रह चिन्ह आणि अवग्रह चिन्ह लिहून त्याचं काय पूर्वरूप संधी लिहून ते सूत्र लिहायचं, येन पदांती दती। हे त्याचं सूत्र लिहून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील। आता त्याच्या काय पुढे काय सांगितलंय, आता आपल्याला कोणती संधी सुरू करायची, आता आपले राहिले 2 संधी, व्यंजन संधी त्याला हल संधी म्हणतो आणि तिसरी संधी होती विसर्ग संधी। आता आपण व्यंजन संधीला सुरुवात करीत आहे। आता व्यंजन संधी कोणती होती, हल संधी होती। जे हल प्रत्ययातील जेवढे वर्ण होते त्याला व्यंजन म्हणतो आणि त्यांची जी संधी होती ती व्यंजन संधी म्हणते। आता व्यंजन संधी कसं सांगितलंय की व्यंजन संधी व्यंजन मध्ये होते, व्यंजन प्लस व्यंजन संधी होती। जी स्वर संधी होती ती स्वर प्लस स्वरची स्वर संधी होती आणि व्यंजन संधी व्यंजन प्लस व्यंजनची व्यंजन संधी। आता व्यंजन संधीचे आपले कोणकोणते प्रकार पाहिजे, तर आपला हे स्तुत्व संधी, जत्व संधी, अनुनासिक संधी, तोरली संधी, अनुस्वार संधी आणि परसवर्ण संधी, आपल्याला एवढ्या संधी पाहिजे। आता पहिली संधी सुरू करण्यापूर्वी अगोदर व्यंजन संधी बघूया की काय व्यंजन संधी। आता काय सांगितलं, व्यंजन संधी सूत्र दिलंय हेलो अंतरा संयोग, हे व्यंजन संधीचं सूत्र आहे। बऱ्याच वेळेस MCQ ला विचारलं जात आहे
की हेलो अंतरा डॅश डॅश डॅश, किंवा हे कोणाचं, हे कोणत्या संधीचं सूत्र आहे म्हणून. व्यंजन संधीचं सूत्र एवढं ध्यानात ठेवा. त्यानंतर काय सांगितलं तर अर्थ, जेव्हा दोन व्यंजने एकमेकांच्या अगदी जवळ येतात त्यांच्यामध्ये स्वर नसतो त्याला व्यंजन संधी म्हणतात. म्हणजे जेव्हा दोन व्यंजन असतात की व्यंजन, एक व्यंजन आणि एक व्यंजन, हे जेव्हा दोघं जवळ येतात तेव्हा कोणती संधी होती, तेव्हा होती व्यंजन संधी. या संधीमध्ये काय नसतं, स्वर नसतो असं सांगितलेलं आहे. आता कोणती आपल्याला पहिली संधी सुरू करायची, शुत्व संधी. आता त्यामध्ये काय सूत्र काय दिलं, स्तोष चुनाश्चू. आता हे सूत्र आहे, हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर आता खाली काय अर्थ काय दिला ते बघूया, की स हा वर्ण तसेच त वर्गातील वर्ण यांची जर संधी झाली तर, म्हणजे ह्यांची संधी जर श वर्ण तसेच च वर्गातील वर्णाशी झाली तर त्यांच्या जागी पुढील प्रमाणे वर्ण व्यंजने योजावीत. आता बघूया कशी सांगितली. आता काय सांगितलंय, जर स वर्ण तसंच काय सांगितलं होतं, त वर्गातील वर्ण आले त्यांची संधी जर कोणासोबत झाली, श वर्ण आणि च वर्गासोबत जर संधी या दोघांची झाली तर तिथं काय घ्यायचं, स चा श घ्यायचा, त चा च घ्यायचा, थ चा छ घ्यायचा, द चा ज घ्यायचा, ध चा झ घ्यायचा आणि न चा न घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला वर्ण घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये कसं उदाहरण थोडं समजून घेऊया. आता हे बघा, आपल्याला उदाहरण आहे रामस शेते. आता रामस शेतेमध्ये उदाहरण घ्यायची फोड कशी होती, रामस प्लस शेते, रामस प्लस शेते. आता काही जण म्हणते सर रामस शेते वर तर श होतं, खाली स कसं आलंय, तेच सांगितलं या स्तोष चुनाचू या सूत्राद्वारे, म्हणजे आपल्या शुत्व संधीद्वारे याचं हे रामस शेतेचं इथं हे स च श झालेलं आहे. आता इथं काय पाहिलं होतं आपण, जर इथं काय म्हटलं होतं, जर स च्या पुढं जर श आलं किंवा स वर्ण आणि त वर्गाच्या पुढे जर श वर्ण आणि च वर्ग जर आला यांची संधी झाली तर स चा श होतो, स चा श होतो. तेच झालेलं, तेच उलट बिऊन होतं की श चा स होतो. आता इथं काय रामस शेते, आता इथं कसं होतं की रामस शेते, आता हे दोन शब्द होते रामस आणि शेते. आता इथं स आलता कोण, हा स वर्ण आलता आणि त्यापुढे काय आलता, श आलता, म्हणजे श आलता हा श वर्ण आणि च वर्गातला असा आलता. आणि ह्या दोघातला इथं ते ट्रिक आपले दोन्ही की कंडिशन जमलाय की काय जमले की स वर्ण पाहिजे आणि पुढचं काय पाहिजे की श वर्ण पाहिजे किंवा च वर्गातील पाहिजे. आता इथं स पण आलं आणि श पण आलं. इथं कोणतं सूत्र लागन, स्तोष चुनाचू सूत्र लागलं. ह्या स चा श झाला आणि कसा आहे हा श, हलंत श आहे. मग इथं काय झालं, रामस शेते हे असं झालं. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू, सच्चित. आता सच्चित मध्ये कसा शब्द होता तो, सत प्लस चित, या दोन शब्दांनी हा शब्द म्हणला होता सत प्लस चित. तेच आलंय की हा त वर्ण आणि त वर्णा पुढे काय आलाय, हा च वर्ण आलाय. तेच आलंय की हा त वर्ण आणि त वर्णा पुढे च वर्ण आलाय. की तीच कंडिशन बसली कोणती, आपली स्तोष चुनाचूची कंडिशन बसली, म्हणजे स्तुत्व संधीची कंडिशन बसली. तेच काय, आता त चा काय होणार, आपण म्हणल्याप्रमाणे की त चा काय होणार, च होणार. मग त चा च झाला म्हणजे सत आणि सच प्लस चित, सच प्लस चित. आणि कोणत्या सूत्रा थ्रू केलं हे लिहायचं की स्तोष चुनाचू. हे जर सूत्र लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क फिक्स, म्हणजे फिक्स मिळतो. सूत्र लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर संधी कोणती खाली ओळखणं गरजेचं असतं. म्हणजे एक आपण पूर्ण संधी सॉल्व्ह करायची, त्यानंतर इथं साईडला कोणत्या संधीच्या श्लोकनुसार लिहिलं ते लिहायचं आणि कोणती संधी आहे ते शेवटी लिहायचं विसरायचं नाही. कारण की कोणत्या संधी थ्रू आपण लिहितोय त्यावर 1 मार्क आणि सूत्र आणि जे आपण हे केलंय, जे आपण हे फोड केली त्याच्यावर आपला 1 मार्क, असे 2 मार्क संधीला असतात आपल्याला. आता तेच काय सांगितलं, सत प्लस चित, सच्चित हे अशा प्रकारे शब्द बनला होता. आता ह्याच स्तोष चुनाचूचं म्हणजे स्तुत्व संधीचं दुसरं सूत्र होतं कोणतं, शात. आता शात मध्ये काय सांगितलं होतं, श याच्या पुढे जर त वर्गातील वर्ण आल्यास तर शुत्व नाही बदल होत नाही. मग श असेल आणि त्याच्या पुढे जर त वर्ण असेल, त वर्गातील कोणता बी वर्ण आला असेल तर काय होतं की श चा काय होतं, बदल होत नाही. श जशाल तसं होतं, म्हणजे श चा स होत नाहीये. आता तेच खाली उदाहरणातून समजून घेऊया की विष प्लस नह हे दोन शब्द एका मार्का पुढे आले. आता 20च्या पुढे कोणता आहे, हा त वर्गातील वर्ण आहे. आता म्हणल्याप्रमाणे श च्या पुढे त वर्गातील वर्ण आल्या श चा काही बदल होत नाही, मग श चा स होणार नाही. जशाला तसा शब्द राहिला विष्णह. आता तेच तशा प्रकारे प्रश प्लस नह, श चा पुढे न आलाय म्हणजे त वर्गातील वर्ण आलाय, त वर्गातील वर्ण आलाय म्हणजे श चा काय बदल होणार आहे का, नाही. श चा काय बदल होणार आहे की नाही, म्हणजे प्रश्न ह जशाच तसं राहिलं. हे दोन सूत्र आहे. पहिलं कोणता पाहिलं आपण, स्तोष चुनाचू. नुसार काय होतं, स वर्णा पुढं जर स वर्ण आणि त वर्गातील शब्द आले आणि त्याची संधी श वर्ण आणि च वर्गाची झाली तर स चा श होतो आणि त वर्गाचा च वर्गामध्ये कन्वर्ट होऊन जातं. आणि त्याच प्रकारे दुसरं सूत्र पाहिलं होतं आपण, सूत्र 7 मध्ये श च्या पुढे जर त वर्गातील वर्ण आल्यास तर आपण शुत्व संधी होत नाही, म्हणजे शुत्व नियम बसत नाही. श
जशास तसं राहून जातो आणि त्यामध्ये काही बदल होत नाही. आता आपल्याला पुढे पाहिजे ष्टुत्व संधी. आता ष्टुत्व संधीमध्ये काय सांगितलं, सूत्र सांगितलं ष्टुनाष्टू. इथे सूत्र आहे, महत्वाचं सूत्र आहे, ध्यान पाठ करून टाका. आता काय सांगितलंय, स वर्ण आणि त वर्गातील वर्णाची संधी जेव्हा श आणि ट वर्गातील वर्णाशी होते तेव्हा पुढील प्रमाणे वर्ण येतात. आता काय सांगितलंय, जेव्हा स असेल आणि स वर्गातील वर्ण, म्हणजे तेच होतं मागच्या कंडिशन सारखं आहे, पण काय स वर्ण आणि त वर्गातील वर्णाची जेव्हा श वर्ण आणि ट वर्गाशी जेव्हा संधी होते तेव्हा काय होतं, संधी होऊन काय होती की जेव्हा तो स आणि त वर्ग होता त्याचं कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर होतं श वर्णात आणि ट वर्गात याचं रूपांतर होऊन जातं. म्हणजे काय, जर श चा श होणार, त चा ट होणार, थ चा ठ होणार, द चा ड होणार, ध चा ढ होणार आणि न चा न होणार. आता उदाहरण थोडं समजून घेऊया. काय सांगितलंय की रामष्ट. आता रामष्ट मध्ये काय सांगितलंय, रामष्ट मध्ये काय सांगितलंय का, आता शब्द कसा बनला होता, रामष्ट. आता हा जो स होता, स पुढे काय आलं की हा श आलाय, म्हणजे स पुढे श आलाय, ती कंडिशन फुलफिल झाली आपली कोणती, की स च्या पुढे श पाहिजे किंवा त वर्गा पुढे ट वर्ग पाहिजे. ही कंडिशन फुलफिल झाली की स पुढे श आला, म्हणजे कोणती संधी असणारी, ष्टुत्व संधी असणारी. आणि सूत्र कोणतं असणार आहे, ष्टुनाष्टू या सूत्रानुसार हे आपलं बसणार आहे. आता स चा काय होणार, श होणार, म्हणल्याप्रमाणे आपण काय स चा श होणार, म्हणजे काय झालं, रामष्ट. आता दुसरं काय उदाहरण काय, रामष्टिकते म्हणजे कसं आहे की कसं बनलं होतं, रामस प्लस टिकते. आता काय पाहिलं, तीच कंडिशन पाहिली होती, स वर्णा पुढं जर श किंवा ट वर्गातील वर्ण आले तर काय होतं, स चा श होतो. तेच रामष्टिकते हा स आहे आणि हा ट वर्गातील वर्ण आला, हा कसा आहे, ट वर्गातील वर्ण आला, ट आला. कंडिशन फुलफिल झाली आपली, ष्टुनाष्टूची कंडिशन बसली. म्हणजे काय होणार याचा, की काय होणार, स चा श होणार, रामष्टिकते. आता तिसरं उदाहरण काय, तट्टिका. आता या तट्टिकामध्ये काय पाहिलं होतं आपण, कसा शब्द, कोणत्या दोन शब्दापासून बनला असा नाही शब्द, तत् प्लस टिका. आता तत् मध्ये काय सांगितलं होतं आपण, जे त होता आणि त मध्ये काय, त वर्गातील वर्ण, म्हणजे हा त वर्गातील आणि हा ट वर्गातील वर्ण. ती कंडिशन बसली आपली की त वर्गा पुढे जर ट वर्ग आला किंवा स वर्णा पुढे श किंवा ट वर्गातील वर्ण आले तर काय होतं की ह्या स च श होतं. तसंच त वर्गा पुढे जर श किंवा ट वर्गातील वर्ण आले तर त चा काय होणार, ट होणार. तेच झालं की तट्टिका. आता त चा काय होणार, कोणता, हलंत ट होणार, तत्चं काय होणार, हलंत ट, म्हणजे उत्तर काय आलं, तट्टिका. आता तेच पुढचं काय, चक्रीनं ढोकसे. आता काय होतं चक्रीनं ढोकसे मध्ये, की आता जे न होतं इथं काय होतं, शब्द कसा बनला तर चक्रीनं ढोकसे. आता कसं होतं की जो न होता इथं, आता ही न कोणता, त वर्गातील न आहे आणि जो ढ होता, जो आपला ढ होता शिव कोणत्या, ट वर्गातील. आता ट वर्गातील हा शब्द आहे. आता ती कंडिशन बसली आपली, त वर्गातला पाहिजे आणि ट वर्गातला पाहिजे, यांची कंडिशन काय बसली, मग इथं न चा काय होणार, न चा हा न होणार, न बाणाचा होणार, न नळाच्या याचा न बाणाचा होणार. तेच झाली कंडिशन. इथं काय, जो न नळाचा होता तो न बाणाचा झाला, चक्री न ढोकसे. आता इथं काय, त्यानंतर काय पुढचा नियम काय, दुसरा नियम आहे त नियम. आता त नियम मध्ये काय, त वर्ण कोठेही असू द्या त वर्णात बदल होतो. म्हणजे आता काय, त कुठं पण असू द्या, त कुठं पण येऊ द्या, शेवटी येऊ द्या, सुरुवातीला. आपण इथं त सहजासहजी पाहिलं होतं, जो त होतं सुरुवातीला चालता आणि त मध्ये बदल होता. आता इथं काय, त नियम काय सांगतो, त वर्ण कुठंही असू द्या त वर्णात बदल होतो. म्हणजे कसा, कुठं पण येऊ द्या, 2 नंबरला येऊ द्या किंवा 1 नंबरला येऊ द्या, त मध्ये बदल होणार म्हणजे बदल होणार. आता ते कसं, पेश प्लस ता. जो त होता, हा त चा काय होणार, हे तीच कंडिशन आली की काय, की हा जो त होता, त वर्णा पुढे श वर्ण आला, त पुढं श आला, त पुढं काय आलं, श ला. वर काय पाहिलं होतं आपण, की त वर्गा पुढे एक तर श येऊ द्या किंवा ट वर्ग येऊ द्या, चौथा. त चा काय होणार, ट होणार, त चा काय होणार, ट होणार. तेच झालंय की त च्या पुढे श आलाय आणि त चा काय होणार, ट होणार. काय झालं, पेष्टा. हे फक्त त साठी नियम आहे, दुसऱ्या कोणत्याही वर्णासाठी हा नियम नाही, फक्त त साठी नियम आहे. तसंच दुसरा काय, ईश प्लस त ह. आता तेच काय होणार, त वर्गातील त आलाय आणि दुसरा काय आला, श वर्ण आलाय. श वर्ण येऊ द्या किंवा ट वर्गातील वर्ण येऊ द्या, कोणता पण. त चा काय होणार, ट होणार. काय झालं, इष्ट ह.